मला तर आज विशाल बुर्जी खायची आहे. चालेल ना. तर काय? तू बनवणार आहेस ना? हो, बनवतो. सो विशाल बनवणार आहे आज. तो शेफ असणार आहे. खूप चेंजेस होत असतात प्रेग्नेन्सीमध्ये, त्यामुळे आपल्याला त्यांना सपोर्ट करणं आणि त्यांच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा बाळ जेव्हा हातात घेशील तर तू सगळ्या गोष्टी विसरून जाईल. म्हणजे सगळ्यात सुंदर माझं बाळ आहे. काहीच नाही, तुला काही पेन नाही होणार, सगळं एकदम नॉर्मल. झालं का आवरून? बर बर. हां बर 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 येते. हो हो लगेच निघते. हो 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 ठीक आहे. कुठं चालली ग? फ्रेंडला भेटायला चालली आहे खाली. आज मला जरा कंटाळा आलाय, कारण की दिवसभर आज मी मस्त आराम केलाय. आफ्टर सो लॉंग टाईम नंतर आम्ही सुट्टी घेतलेली आहे आज. मला माझ्या फ्रेंडला भेटायचं आहे आज, कारण की ती तिच्या बेबीला घेऊन आली आहे आणि ती जशी आली तशी आम्ही भेटलोच नाही आहे. सो तिला भेटणार आहे मी आज, तिच्याशी गप्पा मारणार आहे. मला सुद्धा इन्फॉर्मेशन हवी आहे बरीच काही डिलेवरी रिगार्डिंग. तिला भेटणार आहे, गप्पा गोष्टी करणार आहे आणि मला तर आज विशाल बुर्जी खायची आहे. चालेल ना. तर काय? तू बनवणार आहेस ना? हो, बनवतो. मला तसंही आज खूप कंटाळा आला होता काहीतरी बनवायचा. सो विशाल बनवणार आहे आज. तो शेफ असणार आहे. मम्मी सकाळी आली होती तर मम्मीनी चवळीची भाजी आणि चपाती करून गेली होती. पण आता संध्याकाळी आम्हाला काहीतरी खायचंय तर मग विशाल बनवतोय. Yes. आणि गाईज तुम्ही पाहू शकता माझ्या हातांवरची आणि मेन म्हणजे स्पेशली माझ्या पायांवरची सूज कमी झाली आहे का. म्हणजे 8 महिन्यामध्ये माझ्या पायांना जी सूज होती ती कमीच झाली नाही. आणि 2 दिवस आणि आजचा दिवस मी फक्त आराम केला, रेस्ट घेतली प्रॉपर. तर लगेच माझ्या पायामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. असं वाटतच नाही की इतके मोठे मोठे माझे पाय सुजायचे. नॉर्मल झाले का त्याची लता पाय Yes. कम्प्लिटली? आणि हे पहा ना, सर्व वेन्स वगैरे दिसत आहे आता. नाहीतर पूर्ण असे हत्तीच्या पायासारखे माझे पाय होत होते. रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे हे मला कळलंय, कारण की जर मी एक दिवस रेस्ट घेतली तर एवढी इम्प्रूव्हमेंट होतीये बॉडीमध्ये. रेस्ट ही घेतलीच पाहिजे. आणि बघू, आम्ही आता प्लॅन करतोय की ट्यूजडेला वगैरे वीक ऑफ घेऊ आम्ही सेंटरवरून. आणि घेऊ म्हणजे घेऊयात आपण आता. एक दिवस सुट्टी घेतलीच पाहिजे येस. आणि थोडं काम बाजूला ठेवलं पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यात तुला आमलेट खायचंय की बुर्जी बुर्जी खायची? बुर्जी, कारण विशालची हाताची बुर्जी खूप छान लागते. थोडीशी स्पायसी कर, जरा मला असं स्पायसी खाऊशी वाटतंय. फर्स्ट मंथ मध्ये पण एकदा करायला सांगितली होती त्याच्या हातची बुर्जी, आणि आज अचानक मला पुन्हा एकदा त्याच्या हातचं खाऊशी वाटतंय. येस, बनवूयात आपण. त्याच्यासाठी मस्त भुर्जी बनवतो मी. हो आहे. त्याच्यात तू अजून इथेच आहे. हो ना, मी खाली गेली. तेजल गेलेली आहे. आता मी स्टार्ट करतो भुर्जी बनवण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. सर्वात आधी घेऊयात आपण ऑनियन आणि टोमॅटो आणि चॉपिंग पॅड. ऑनियन, टोमॅटो घेतलेला आहे, ऑनियन घेतलेला आहे आणि एग्स. आता मी चॉपिंग करतो. हे घेतो खाली ठेवण्यासाठी, सपोर्टसाठी. हे जे चॉपिंग पॅड आहे खूपच थिन आहे, त्यामुळे कटिंग करायला प्रॉब्लेम येतो. हे एक मोठा आणि एक छोटा ऑनियन घेतलेला आहे मी, आणि आता ह्याला मी वॉश करेल. हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे पण मी वॉश करणार आहे. तुम्हाला हे स्मॉल पीसेसमध्ये कट करायचं आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे पाहू शकता, एकदम स्मॉल पीसेसमध्ये कट केले. आणि हे टोमॅटो.
बऱ्यापैकी कटिंग करून झालेलं आहे. एकदम स्मॉल पीसेसमध्ये मी कट केलंय. आता मी घेतोय ग्रीन चिली. मी जी भुर्जी बनवतोय ती टोटल 10 एगची बनवतोय. थोडा तुम्हाला अंदाज आला असेल याच्यावरती. हे वॉश करून घेतो मी. हे थोडं खराब आहे, ते मी टाकून देतो. ही भुर्जी मी बनवताना मीडियम स्पायसी बनवणार आहे आणि हे जे सर्व घेतले मी ते सर्व अंदाजे घेतले. असं काही नाही आहे की इतकंच घ्यायचं. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. डोंट वरी, ती भुर्जी चांगलीच होईल. भुर्जीमध्ये कांदा आणि टोमॅटो मी थोडा जास्तच ठेवला आहे कारण की टेस्ट चांगले येते. आय एम डन विथ चॉपिंग आणि आता आपण लगेच स्टार्ट करूयात भुर्जी बनवण्यासाठी. हे पाहू शकता गाईज, जे काही आपल्याला भुर्जी बनवायला लागणार आहे ते सर्व मी एका ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे सॉल्ट, ऑइल, 10 एग्स, ऑनियन, ग्रीन चिली, टोमॅटो, टर्मरिक अँड रेड चिली. दॅट्स इट. ओके, फक्त हेच लागणार आहे. बाकी काही आपण यूज करणार नाही आहे. ह्याच्यामध्येच आपण भुर्जी कंप्लीट बनवणार आहोत. गॉट इट. कढई घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ऑइल मिक्स करूया. ऑइलची क्वांटिटी मी जास्त ठेवली आहे कारण की 10 एग्स आहेत. नाव वी आर पुटिंग ऑनियन. त्यानंतर ना ग्रीन चिली, ऑनियन आणि ग्रीन चिली फ्राय करून घ्यायचं थोडं ब्राऊन होईपर्यंत. यामध्येच आपण सॉल्ट टाकतोय. टर्मरिक ॲड करूयात. त्यानंतर ना रेड चिली. इफ यू वॉन्ट तुम्ही हे पण ॲड करू शकता. त्यानंतर ना मी एग्स घेतो आणि डिरेक्टली ओपन करतो. जर तुम्हाला असं जमत नसेल करायला तर तुम्ही एका बाउलमध्ये घ्या आणि व्यवस्थित सर्व एग्स ओपन करा आणि त्यानंतर ना टाका. कंटिन्यू स्टेर करत राहायचं आहे म्हणजे ओव्हरकुक होणार नाही आणि खाली लागणार नाही. भुर्जी आता शेप घेऊ लागली आहे. 5 मिनिटानंतर टोमॅटो ॲड करतो. मस्त ब्राऊन कलर यायला हवा त्याला. आपण यावरती आता झाकण ठेवूयात 2 to 3 मिनिट्स. 2 ते 3 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. यांच्यामुळे सॉफ्टनेस त्याचा टिकून राहतो आणि टेस्ट पण छान लागते, वाफ बसते. सो 2 ते 3 मिनिट आपण वेट करूयात. येस, पाहू शकता तुम्ही गाईज किती छान झाली आहे भुर्जी. हे पहा, सॉफ्ट ब्राऊन कलर आला पाहिजे म्हणजे ती खूपच छान लागते अजूनच. वी आर रेडी टू ईट. आता तेजल आल्यानंतर ना आपण तिला सर्व करू आणि तिला विचारू कशी झाली. आता मी गॅस बंद करतोय. काय करतीये पिल्लू? पिल्लू काय करते हे? छोट्याशा बाळाला भेटायला सो तर ही आहे माझी फ्रेंड मृणाल आणि तुम्ही पाहिलंच असेल तिला ब्लॉग मध्ये. प्रमोशन झालंय, ती मॉम झालीये आणि हे तिचं बेबी आहे क्यूट असं. आता त्याच्या लवकरच मागून येस. तर आता आम्ही वॉक करणार आहे आणि मला तुझ्याकडून भरपूर इन्फॉर्मेशन हवी आहे रिगार्डिंग डिलिव्हरी. त्या मम्मीच बघ, त्यांनी एवढं सगळं सॅक्रिफाईस केलं. एवढं सगळ्या गर्ल्स करू शकता. एवढे डिलिव्हरी करून टाकायचं, एवढं टेन्शन नाही घ्यायचं आणि काहीच होत नाही. शेवटी तेव्हा बाळ जेव्हा हातात घेशील तर तू सगळ्या गोष्टी विसरून जाईल. सगळ्यात सुंदर माझं बाळ आहे. काहीच तुला काही पेन नाही होणार, सगळं एकदम नॉर्मल. हो ना गो, खूप टेन्शन आलंय मला, झोप येत नाही विचार करून डिलिव्हरीचा. पण अशीच होती, मला पण असंच वाटायचं काय होऊन जातो फ्लो मध्ये होऊन जाईल, तुला कळणार पण नाही. तेजाला जस्ट कॉल केलेला, एक 5 to 10 मिनिट्समध्ये ती वरती येते. घरी आम्ही दोघेच असतो आणि प्रेग्नेन्सीमध्ये तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खूप चेंजेस होत असतात प्रेग्नेन्सीमध्ये, त्यामुळे आपल्याला त्यांना सपोर्ट करणं आणि
त्यांच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आय एम रिअली हॅपी दॅट वी आर टुगेदर. तेजल आलेली आहे येस. आणि माझी भुर्जी पण रेडी आहे. स्मेल तर पूर्ण घरात सुटलाय भुर्जीचा. मग बनवली कोणी? बघू. वाव. चल मला खूप भूक लागली आता. स्मेल नाहीच का? स्मेलनीच आणि खाली थोडं वॉक केलं ना हम्म. आणि स्मेल पण भारी येतोय, त्यामुळे आता मला खूप भूक लागली. चलो चलो, येस. चपाती गरम करा थोडीशी. अजिबात आता वेट होत नाही, मला बोलायची पण वाटत नाहीये व्लॉग मध्ये, एवढी भूक लागली मला. मला पण तू राईस घेणार आहे ना फक्त? राईस आणि चपाती हा. तुला अशीच आवडते ना? ऍक्च्युली मला जास्त असं काय म्हणतात ना, छोटे छोटे नाही आवडत. हे असे जे असतात विशाल ठेवतो ना, हे असे ते मोठे. सॉफ्ट लागतात. तसं आवडतं. चला आता आपण तेजलला विचारूया टेस्ट कशी झाली आहे. 10 आउट ऑफ रेटिंग द्यायचं आहे तेजल. ओके. मामा इज रेडी टू टेस्ट इट. आया मजा. 10 आउट ऑफ 10. आवडली का? एक नंबर. खरं का? जशी फर्स्ट टाइम केली होती तशीच झाली आहे का? का त्यापेक्षा चांगली झाली? सेम तशीच. आणि याच्याबरोबर जर पाव असते ना तर अजून भारी लागली असते. आणि मला खूप छान वाटलं तू माझ्यासाठी भुर्जी केली. आणि आय एम सो लकी की मला इतका छान हसबंड मिळालाय की मी फक्त बोलायची माझी कमी असती तर तो लगेच करतो सुद्धा. कमी वाटून देत नाहीये कुठली. आणि मला हेल्प पण करतोय. मला जे खाऊशी वाटतं ते पण तो करतोय त्याच्या हाताने. सो येस. आणि असं असतं ना की प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या हातचं खाऊन कंटाळा येतो, दुसऱ्यांच्या हातचं खायची इच्छा असते. आणि त्यामुळेच विशालला मी सांगितलं होतं आणि खूप छान झाली आहे. सो येस. आता मी खूप इमोशनल होतीये, तर इथेच व्लॉग एंड कर. चलो हा ब्लॉग आता इथेच एंड होत आहे. बाय.